कोणीतरी खान उद्या मुंबईचा महापौर होईल। मुस्लिम समाजाच्या पाठीशी आम्ही उभे राहू। हर कुरान को देखें, खुदा का नूर ये शब्द आता है। अभी मजा आएगा ना भिड़ो। जोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे आहे तोपर्यंत मुंबईचा महापौर हा मराठीच होणार। तर देवेंद्र फडणवीस जे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या घरी त्यांच्या पत्नीचा कोण आता मित्र आहे की कोण भाऊ आहे की कोण जो काय XYZ जे नातं असेल त्याचं पण नाव काहीतरी आहे ना। आता ते मला कमेंटमध्ये सांगा बरं त्याचं नाव काय, मला त्याचं नाव नाही घ्यायचं आहे, पण त्याच्याबरोबर रील्स त्याच्यासोबतचं काहीतरी व्हायरल होतं आहे। मग त्याच्या खाली कमेंट असतात की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे हिंदू संस्कृती सांगतात, भाजपचे लोक तर सांगतात बाबा रे मुस्लिम लोकांबरोबर द्वेष आहे आपला, भाजपचे लोक तर सांगतात की बाबा रे त्यांच्यावर राहून आमचे नितेश राणे वगैरे जे असतील सगळे। आता मग भाजप हे ऑफिशियली सांगते का? तर मित्रांनो हे लक्षात घ्या, भाजपने कधीच ऑफिशियली सांगितलं नाही। भाजपचे जे खालचे असतात ना नेते असतील, काही भाजपचे पदाधिकारी असतील, हे सांगतील तुम्हाला की ह्यांच्याकडून काय विकत घेऊ नका, मुसलमान लोकांशी बोलू नका, मुसलमान आपल्याला धोकादायक आहे। या महाराष्ट्रामध्ये ह्या देशामध्ये जर का आपल्याला हिंदू राष्ट्र बनवायचे तर BJPला सपोर्ट करायला पाहिजे, पाठिंबा द्यायला पाहिजे। हिंदू खतरेमध्ये हे तिकडून बिहारवरून इकडं आलं, मग इथं महाराष्ट्र पण ते स्थायी झालं, पण महाराष्ट्रात मराठी खतरेमध्ये हे आपण विसरून गेलो। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट कसं आहे की देवेंद्र फडणवीस जे असतील की ते आपले नरेंद्र मोदी असतील किंवा अन्य कोणी हे मुसलमान लोकांसोबत, आता ते नारायण राणेंचे पुत्र पण आले त्याच्यामध्ये नितेश राणे साहेब, तर हे सगळे मुसलमान लोकांसोबत कधीतरी बसून काहीतरी टोपी घालणं त्यांचे मुस्लिम लोकांची किंवा त्यांच्यासोबत काहीतरी बसणं खाणं, ह्या सगळ्या गोष्टी कशा चालतात ह्या अंधभक्तांना मला हा प्रश्न खरं तर विचारायचा आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आता मला त्या गोष्टीत जायचं नाही, पण एक मला अनुभव आलेला आहे तो मी सांगतो। त्या नेत्याचं मला नाव नाही घ्यायचं आहे, तो BJPचा एक नेता आहे, तो मुसलमान आहे, नेता आहे की कोण पदाधिकारी मुसलमान आहे, आणि ते माझ्याकडे आले होते आणि चांगलं म्हणजे भाजपमध्ये काम करतायत, सगळ्या गोष्टी त्यांना त्यांच्या गोष्टी आवडत आहेत आणि ते मुसलमान आहेत, पण तरी ते भाजपमध्ये आहेत। आमदार तर माझं साराला आणि मला तर शॉक बसला की मुसलमानाने BJPमध्ये म्हणजे भाजपमध्ये एखादा पदाधिकारी मुसलमान चालतो। लांबचं कुठे घेऊन बसला आमच्या देवेंद्र फडणवीस यांचं गाव, तिथे कोण बरं प्यारे खान म्हणून कोणतरी आहे, ते तिकडचे काहीतरी त्यांचं पद आहे। ह्या गोष्टी सांगायच्यात, भाजप मुसलमान लोकांना हेट करते असं दाखवत आहे, मग भाजपचे पदाधिकारी हे मुसलमान कसे, भाजपच्या घरी येणारे हे मुसलमान कसे, भाजप ज्यांच्याबरोबर जेवायला बसतात ते मुसलमान कसे, म्हणजे आपण समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी, हिंदूंची मतं घेण्यासाठी, हिंदूंना मूर्ख बनवण्यासाठी म्हणून हे ढोंग करायचे आणि आपणच त्या मुसलमान लोकांसोबत बसायचं, आपणच मुसलमान लोकांचा एक आधार घ्यायचा ज्या ठिकाणी मुस्लिम लोक असतील। मी तुम्हाला सांगतो ना, काही भाजपचे कॉर्पोरेटर ते ह्या गोष्टीत पडतच नाहीत, कारण त्यांना माहिती आहे माझा इथं मुसलमान वर्ग भरपूर आहे। आता जेव्हा मराठी हिंदी वाद चालू होतं ना, तेव्हा बरेच मुसलमान स्वतः येऊन समोर सांगत होते की नाही या महाराष्ट्रात मराठी बोललं पाहिजे, तर चुकीचं काय बोलतात आहे माझे मराठी बांधव, आम्ही पण एवढ्या वर्षापासून इथे राहतोय आणि आम्ही मराठी बोलतो, आम्ही शिकतो। आता बरेच जण तेव्हा बोलवते मुंब्रामध्ये का मनसे जात नाही, अरे का जायचंय? जर का मुंब्राचे आमचे बांधव असतील मुस्लिम, ते भारताचे मुस्लिम आहेत, पाकिस्तानचे नाही आहेत, आणि ते जर का बोलत असतील आम्ही महाराष्ट्रात राहतो, आम्ही मराठी बोलू शकतो, आम्हाला बोलायचे, आम्हाला आवडतं, आमचे इतर बाकीचे असतात ते मराठी, जितेंद्र आव्हाड साहेब आमचे तिकडचे आहेत, आमदार आहेत, तर तिकडे मला असं वाटतं ते सगळे लोक त्यांना मराठीचा जो टच आहे ना तो माहिती आहे, मराठीबद्दल त्यांना एक अभिमान आहे, आणि त्याच्यामुळे आम्ही का तिकडे जाऊन त्यांना मारायचं बाबा रे? आम्हाला नाही, आम्ही हिंदू मुस्लिम करतच नाही आहे, आम्हाला आमच्या धर्माचा आदर करणारा हा आमचा मग तो मुस्लिम असेल नाही तर ख्रिश्चन असेल नाही तर कोणी असेल, असं या महाराष्ट्रात राहून जर का मराठीचा आदर करणार असेल मग त्याला आम्ही मराठी मानतो। आणि ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो मला असं वाटतं ना, आपण माणूस म्हणून पाहिलं पाहिजे, जात म्हणून नाही पाहिले पाहिजे। आज माझा विरोध हा प्रत्येक भैया लोकांना नाही आहे, इतर महाराष्ट्रातून लोक येतात त्यांना विरोध नाही आहे, आमचा विरोध ह्यासाठी आहे की बाबा रे तुम्ही आमच्या राज्यात येत आहे, आधी आमच्या राज्यातल्या लोकांना कामं मिळाली पाहिजे, आणि आमच्या राज्यात येतं तर आमच्या राज्याच्या भाषेचा आदर करा। तुम्ही इथे येऊन जर का दादारी करणार तर तुम्हाला मार पडणारच, मग तो मुसलमान असू दे, तो हिंदू असू दे, तो ख्रिश्चन असू दे, तो मराठी असू दे, जर का आमच्या मराठी भाषेचा अपमान केला तर मग त्याला मार पडणार। ही साफ भूमिका आहे, ही स्पष्ट भूमिका आहे, ती मनसेची असेल किंवा मग राजसाहेबांची असेल किंवा मग शिवसेनेची असेल। या महाराष्ट्रात पहिला मान हा मराठीचा असेल आणि 80% मराठी माणसांना प्राधान्य मिळालं पाहिजे नोकरीमध्ये, हेच फक्त महाराष्ट्रात मराठी माणसांना हवं आहे। आणि त्याच्यामुळे एखाद्या राजकीय फायद्यासाठी म्हणून काहीतरी एक हिंदुत्व पक्ष म्हणून ह्या भाजपला पाहिलं जातं, पण त्या भाजपमध्येच किती फळी जी आहे ते मुस्लिम लोकांची आहे हे आपण कधीच पाहत नाही। ह्या भाजपमध्ये आपले जे त्यांचे पदाधिकारी आहेत त्यांचं मुस्लिम लोकांबरोबर काय नातं हे आपण पाहत नाही,
आपण कार्यकर्ता म्हणून कट्टर असतो. आपला एखादा मित्र असेल मुसलमान त्याला आपण सोडतो का, तर बाबा आम्ही राजकारणात आहे, आम्ही भाजपमध्ये, आम्ही कट्टर हिंदुत्व आहे. ह्या अशा गोष्टी नसतात. आज मी मनसेमध्ये काम करतो मग माझे का भैया मित्र नाही असं नाही आहे. राजसाहेबांनी प्रत्येक वेळेला सांगितलं की बाबा रे आपला आदर करणारा मग तो कुठल्याही जाती धर्माचा असू दे, त्याच्यापासून आपला त्रास नसेल ना मग तो आपलाच आहे. पण जर का तो मुद्दाम भांडवल आपला त्रास देत असेल मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो किंवा मराठी असू दे, त्याला आपण उचलून आपडलाच पाहिजे. ही स्पष्ट भूमिका आहे. आणि त्याच्यामुळे राजसाहेबांनी कधीच कुठल्याच जातीला किंवा धर्माला हे द्वेष केलेलं नाही, हडहड केलेलं नाही. मध्ये ते पहलगाम झालं तेव्हा काय ह्या भाजपच्या IT सेलवाल्यांनी काढलं होतं की हिंदू लोकांकडून खरेदी करा, मुसलमान लोक खरेदी करू नका, हे ते. कधीच मला असं आठवतं ना बाबा रे, काँग्रेसनी पण असं कधी केलं नाही, या मनसेने केलं नाही, शिवसेनेने कुठल्याच पक्षाने असं केलेलं नाही की बाबा रे ह्या जातीकडून किंवा या धर्माकडून खरेदी करा. हे काय म्हणजे ही कुठे चालली आहे भाजप हे कळतच नाही आहे. आणि ऑफिशियली हे लोक सांगत नाही, ह्यांच्या IT सेल असतात ना, ह्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते हे सांगतात. आणि त्याच्यामुळे मित्रांनो ही अत्यंत घातक गोष्ट आहे. आता ह्याच्या संघटना ज्या आहेत ना भाजपच्या छोट्या मोठ्या, मला त्यांचं नाव नाही घ्यायचं, हे लोक तर जास्त विष घालवण्याचं काम करतात. अरे मला एक गोष्ट सांगा, जर का आपल्या भारतातले मुसलमान हे आपले आपण मानतो ना आपण आपलेच, तर नाही तर त्यांना पाकिस्तानात पाठवलं नसतं का. आपल्या भारतातले मुसलमान आपण झहीर खानांना नाकारू शकतो का, आपण झाकीर हुसेन साहेबांना नाकारू शकतो का, आपण या बाकीच्या लोकांना नाकारू शकत ना जे मुसलमान आपल्या भारताचा अभिमान बाळगतात. नाहीच नाकारू शकत. आपण मोहम्मद शफीला नाही नाकारू शकत. आपण त्यांचं क्रिकेट पाहतो, मॅच पाहतो, त्यांची गाणी ऐकतो, सगळ्या गोष्टी करतो आणि ते आपल्याला आवडतात कारण बाबाला ते भारतावर प्रेम करतात. जर का माझा मुसलमान बांधव भारतावर प्रेम करत असेल, माझा महाराष्ट्रातला मराठी माणसावर प्रेम करत असेल, तर माझा मुसलमान मला का नाही आवडणार. तेच मला तुम्हाला सांगायचं. जर का माझा परप्रांतीय मित्र असेल, तो माझ्या भाषेचा आदर करत असेल, माझ्या महाराष्ट्राचा आदर करत असेल, तर मला का नाही आवडणार, मला नक्कीच आवडेल तो. पण जर का तोच परप्रांतीय येऊन बोलणार ए मराठी क्या तेल लगाने, ए तुम लोग का ज़्यादा हो रहा है, तुम लोग क्या तो महाराष्ट्र खरेदी करके रखा है, अशा भाषेत तुम्ही बोलणार असेल तर तुमच्या गांडीवर फटके नाही पडणार. ही साधी गोष्ट आहे, मला असं वाटतं तुम्हाला कळली पाहिजे. आणि त्याच्यामुळे ठाकरे मुसलमान लोकांना जवळ करतात. आता ठाकरे पण मुस्लिम झाले, त्यांनी आता हेव करा तेव करा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या बोलतायत ना, मग मला तुम्हाला एकच प्रश्न विचार, बाबा रे तुमच्या घरी येतात ना मुसलमान, ते तुम्हाला चालतं का. ह्याचं साधं उत्तर आहे, मला असं वाटतं त्यांनी द्यावं. आणि तुमचे पदाधिकारी मुस्लिम आहेत त्यांना तुम्ही काढणार आहेत का, ह्याचं साधं उत्तर द्यावं. त्याच्यानंतर बोलावं की मुंबई महानगरपालिकेवर खान बसवणार की पठाण बसवणार. आधी तुम्ही ज्या महाराष्ट्रामध्ये साधा नगरसेवक साला आपण पाहत होतो ते परप्रांतीय बसलेले आहेत, त्याच्याबद्दल साला कोण बोलायला तयार नाही. ह्या बाकी सगळ्या गोष्टी आणल्या जातात आणि आपल्याला कळत नसतं आपला कॉर्पोरेटर कधी परप्रांतीय होऊन बसतो. हे सगळं भाजपने केलेलं. मला असं वाटतं ही गोष्ट लक्षात घ्या. मुसलमान करून त्या मुसलमानांना जवळ केलं आहे आणि परप्रांतीय सगळे कॉर्पोरेटर पण बसवले. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये या मुंबईमध्ये बघा कॉर्पोरेटर किती मराठी आहेत. आपण त्याला प्रश्न विचारत नाही, त्याच्याबद्दल बोलत नाही. या महाराष्ट्रामध्ये मराठी कॉर्पोरेटर पाहिजे, हा पण करा. आणि येत्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मराठी कॉर्पोरेटर जास्तीत जास्त निवडा. आणि जर का मराठी नसेल तो, तर मराठीचा अभिमान बाळगणारा, मराठीवर प्रेम करणारा पाहिजे. आमचे महेंद्र भानुशाली बघा मनसेचे, आज आहेत ते गुजराती, आमचे वाघेश सारस्वतजी आहेत ते तिघे UPचे, पण आमच्या मराठीबद्दल अभिमान बाळगतात, आमच्या मराठी माणसांना प्रेम देतात. जर का तुमचा असं कोण असेल तर नक्कीच त्याला प्रेम द्या. पण तुम्ही जर का तुमच्याच माणसाचा विचार करणार असा आमच्या या महाराष्ट्रामध्ये, मग त्याला हाकलून काढा. एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, या भाजपचं मुस्लिम प्रेम आतमधून कसं आहे आणि तुम्हाला काय वाटतं, हे भाजपचं खरंच हिंदुत्व आहे का, हे मला कमेंटमध्ये सांगा. तुर्तास सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र.